air traffic control. You're cleared for takeoff. कोणाला आम्हाला छतावय देऊन देत नाही, दादागिरी करतात, तुझं पाय चोरी हात चोरी इथं ठेवीन, सर्व शेतकऱ्यांना सांग. मग लुस्कन नको, आम्ही विश्वास टाकला, विश्वासवर त्याने विश्वासघात केला आमचा. मुलाला आणि नवऱ्याला सांगते इथं यायचं नाही, तुमचं काही काम नाही, इथं गोळ्या घालू आणि मारू तुम्हाला. आणि केस चालू असताना यांनी पूर्णपणे दादागिरीने, तुम्ही बघू शकता, पूर्णपणे रोड नेलेला आहे दादागिरी केस. पण मी ऑफिसला नेली आणि तिथं आम्हाला दमदाटी दिली आहे आणि विश्वास मात्र तिथून गायब झाला. आणि एक आमचा शेतकरी आहे त्याचे एक कानफाडून मारली होती. उरण तालुक्यातील पाणदिवे आणि कोपरोली परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी 2005 साली जबरदस्तीने लुबाडण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय. धमक्या, दहशत आणि फसवणूक करून कवडीमोल भावात जमिनी हडप केल्याचा आरोप शेतकऱ्यांचा असून या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा सरचिटणीस तेजसदादा डाकी यांनी आक्रमक भूमिका घेत थेट बांधावर शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनी सांगितलं की जमिनीचा पूर्ण मोबदला मिळाला नाही. व्यवहारात सहभागी एजंट विश्वास म्हात्रे आणि साथीदार गुप्ता यांनी रोजगार, आर्थिक मदत आणि विकासाचं आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात लाटल्या आणि त्या SEZ प्रकल्पाला विकल्या. हे प्रकरण कोर्टात कायदेशीर प्रक्रियेत असताना देखील गुप्ता यांनी जमिनीवर भराव करून गोडाऊन बांधकाम सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. कोर्टात प्रकरण सुरू असताना काम कसं काय सुरू आहे, या परवानग्या कोणी दिल्या, असा थेट सवाल तेजसदादा डाकी यांनी उपस्थित केलाय. तेजसदादा डाकी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभी आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू. न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिलाय. काही दिवसापूर्वी पानदेवी आणि कोपरली गावचे शेतकरी मला भेटायला आले होते. त्यांनी त्यांच्यासोबत कशा पद्धतीने फसवणूक झाली ती त्यांनी त्यांची व्यथा माझ्याकडे सांगितली. त्याच्यानंतर माझ्यासुद्धा लक्षात आले की 2005 साली या लोकांना बलजबरीने, जबरदस्तीने, दहशतीने यांना पनवेलला घेऊन गेले. त्या ठिकाणी यांना मारझोड केली आणि यांच्यासोबत खरेदीखत करण्यात आलं. ते जे खरेदीखत करण्यात आलं त्यामध्ये जे काही मोबदला होता तो सुद्धा यांना पूर्णपणे मिळालेला नाही. त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची पैशांच्या बाबतीत फसवणूक झालेली आहे. आणि अनेक अशा बाबी आहेत की त्यावेळी गव्हर्नमेंट व्हॅल्यू काय होता त्या व्हॅल्यूनुसार यांना मोबदला देणं गरजेचं असतो आहे. कारण प्रत्येक जागेला सरकार एक भाव निश्चित करतो आहे, त्या ठरलेल्या भावानुसार यांना मोबदला देणं गरजेचं होतं. पण त्यामध्ये सुद्धा तफावत आहे. दुसरी गोष्ट, या व्यवहारामध्ये जे एजंट्स होते विश्वास म्हात्रे नावाचे, त्या व्यक्तींनी आणि समोरच्या पार्टीनी, बहुतेक गुप्ता नावाच्या व्यक्तींनी, या लोकांनी या शेतकऱ्यांना आश्वासित केले होते की सदर तुम्ही जागा दिल्यानंतर तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ, ताबडतोब कामाला सुरुवात करू, तिथे एक चांगल्या प्रकारची कंपनी आपण बसवणार आहोत, तुमच्या मुलांचं भवितव्य सुधारणार, अशा यांना खोटी स्वप्ने दाखवून यांच्याकडून कवडीमोल दामाने यांच्याकडून त्या जमिनी हस्तगत केल्यात. हस्तगत केल्यानंतर त्याच गुप्ता व्यक्तीने या सर्व जमिनी आता लगेच SEZला म्हणजेच रिलायन्स कंपनीला विक्री केलेल्या आहेत. विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांचा आणि गुप्ताचा कायदेशीर पाठपुरावा हा कोर्टात सुरू आहे. आज जवळपास 15 ते 20 वर्ष कोर्टात या केशी चालू आहेत. असे सर्व असूनसुद्धा या ठिकाणी गुप्ता नावाचा व्यक्ती बेकायदेशीरित्या गोडाऊन बांधतो, शेतजमिनीतून रस्ते करतोय, शेतजमिनीमध्ये भराव करतोय. त्याच्यामुळं याला एवढ्या अधिकार किंवा एवढ्या परवानगी कोणी दिल्यात, तहसीलदारांनी दिल्यात, कलेक्टरनी दिल्यात, नैनानी दिल्यात, MMRने कोणी दिल्यात, त्यासुद्धा आता चौकशी करणं खूप गरजेचं आहे. आता हे जेव्हा माझ्याकडे प्रकरण आलेलं आहे तो सुरुवात मी या व्यक्तीला परवानगी कोणी दिलेली आहे. दुसरी गोष्ट, रिलायन्सच्या जर नावावर जमिनी आहेत, मग रिलायन्सनी गुप्ताला ही पॉवर दिलेली आहे का इथे गोडाऊन उभारण्याची, ही सुद्धा मी रिलायन्स कंपनीशी चर्चा करून माहिती घेणार आहे. तसेच या व्यक्तीला हा सर्व गोडाऊन म्हणजे शेतीमध्ये सुपीक जमिनीमध्ये नापीक करण्याची परवानगी, इथे भराव करण्याची परवानगी, इथे शेतीमध्ये रस्ते करण्याची परवानगी कोणी दिली, ही सर्व माहिती आता मी माझ्या पद्धतीने जमा करणार आहे. त्याच्यानंतर मी या गुप्ताला कशा पद्धतीने कायदेशीर त्याच्याशी भांडता येईल आणि माझ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी कशा पद्धतीने परत देता येतील यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी मी, माझी पार्टी या सर्व शेतकऱ्यांच्या सोबत आहोत आणि यांना लवकरात लवकर न्याय देऊ, त्यांच्या जमिनी त्यांना परत मिळवून देऊ, हे यांना आश्वासित करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि यापुढे या सर्व शेतकऱ्यांच्या सोबत या लढाईमध्ये तेजस डाकी सोबत असणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना मी लवकरात लवकर त्यांच्या जमिनी परत मिळवून देणार आहे.
कारण ज्या पद्धतीने शेतकरी आता त्यांच्या व्यथा सांगत आहेत, तर हा जो कोणी गुप्ता आहे तो इथे शेतकऱ्यांच्या स्वतःच्या जागेवर शेतकरी जेव्हा येतात तेव्हा त्यांना मारझोड करणं, त्यांना धमकावणं, त्यांना बंदुकीचा धाक दाखवणं, अशा पद्धतीने तो दादागिरी करत आहेत. त्या दादागिरीला तसे उत्तर देण्यासाठी आज मी शेतकऱ्यांसोबत इथे हजर राहिलेलो आहे. ही आज आमची सुरुवात आहे, परंतु याच्यानंतर जरी आम्हाला आमरण उपोषण करावं लागलं या गोडाऊनच्या बाहेर किंवा तहसीलदार साहेबांनी, ते सुद्धा आम्ही करायला तयार आहोत. परंतु हा जो गुप्ता जो कोणी माजलेला व्यक्ती आहे त्याला 100% आम्ही कायदेशीर पद्धतीने योग्य तो धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाहीत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.